नशिबी विक्रमची बातमी नाहीये. पण मग विक्रमचं काय झालं असेल? तेव्हा माझा नवरा, माझं सासर, हे सगळं एक नरक होतं माझ्यासाठी. आणि माझा नवरा हा एक रानटी विकृत राक्षस होता, राक्षस. आणि मी त्या राक्षसाला, त्या नराधमाला मारून आली आहे. पण तेव्हा मला माझा गुन्हा मान्य आहे आणि माझ्या हातून चुकून घडलेल्या या गुन्ह्यासाठी तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. तुझा खरा चेहरा आता आमच्या समोर आलाय. तुझे दिवस भरलेत आता. आता तुझा देव सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. आत्या हो, असं का बोलताय? मी काय केलंय? कळेलच तुला. चल, चल. 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 ही बघा, तुम्हाला सारखी हिची दया येत होती ना? हिला तुम्ही घरात आणलं तेव्हाच मी तुम्हाला विचारलं होतं कोण आहे ही, पण तुम्ही मला काहीच सांगू शकला नाही. आता मी तुम्हाला सांगते ही कोण आहे. ही एक खुनी आहे. हिने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला. आणि आता पोलीस आपल्याला पकडणार म्हटल्यानंतर तिथून पळाली आणि तुमच्या समोर आली. नंतर मला काही आठवत नाही असं नाटक केलं आणि तुम्ही सगळेजण त्याला भुललात. पण मी भुलले नाही. मला ना पहिल्यापासून हिच्यावर संशय होता, पण आता तर खात्रीच पटली मला हिची. तू गप्प कायस? अगं बोल ना. वंश काय म्हणते ते खरंय का? अगं कशी बोलणार ती? हं? बोलायला तोंड आहे का तिला? मी तर म्हणते वहिनी, जेवढ्या लवकरात लवकर ही बॅद आपल्या घरातून जाईल ना तेवढं बरं आहे. अशा ढोंगी, लबाड आणि खुनी मुलीला फाशी नाही तर जन्मठेपच व्हायला पाहिजे. शंकर, ताबडतोब हिला इथून घेऊन जा. ताब्यात घ्या हिला. आत्या प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. आत्या अहो, जे काही घडलंय त्यात माझा दोष नव्हता. तो फक्त एक अपघात होता. आज झाल्या तुझी नाटकं, आमच्या इमोशन्सशी खेळलीस तू, कळतंय तुला? आता यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तरी याद राख. हिने फक्त आपल्या नवऱ्याचाच नाही, आपल्या भावनांचाही खून केलाय. आपलंच चुकलं बाबा. आपण तिला तिथे सोडून द्यायला हवं होतं. स्वतःला पोलिसांपासून वाचवण्यासाठी हिने आपला आणि आपल्या भावनांचा फायदा घेतला. एक वेळ या घरामध्ये चुकलेल्या माणसाला जागा मिळेल, पण गुन्हेगाराला नाही. थँक्स मामा, तुझ्यामुळे हिचा खरा चेहरा आम्हाला कळाला. अरे जी बाई स्वतःच्या नवऱ्याचा खून करू शकते ती काहीही करू शकते. शंकर, तू हिला घेऊन जा बघू आता. आत्या प्लीज प्लीज, कोणीतरी मला समजून घ्या. कोणीतरी मला समजून घ्या. माझा नवरा माणूस नव्हता, एक राक्षस होता, राक्षस. आत्या, मी जे काही केलंय त्यात माझा दोष नव्हता. मी खून केलेला नाहीये. मी फक्त स्वतःला वाचवलंय. मी कुणी नाहीये हो. मी नाही मारलंय त्याला. मी कुणी नाहीये. मी ती नाहीये. काय ग? काय झालं?
काही नाही. अगं आत्ता काहीतरी बडबडत होतीस. काही स्वप्न पाहिलंस का? नाही तसं काही नाही. मग बरं वाटत नाहीये का? मी बरी आहे मी. बर मला सांग, तू दादा बरोबर गेली होतीस ना त्या स्पॉटवर, त्याचं काय झालं पुढे? म्हणजे काही आठवलं का तुला? बर हरकत नाही. मी तुला म्हटलं होतं ना माझे सर येणार आहेत तुला चेक करायला, ते आलेत आणि तुला बाहेर बोलावलंय. सर खूप मोठे न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी आजपर्यंत खूप क्रिटिकल केसेस सॉल्व्ह केल्या आहेत. त्यांनी तुझी केस हातात घेतली ना तर तुला सगळं काही आठवेल, तू लवकर बरी होशील. जाऊया आपण खाली. चल चल ना जाऊ. चल. आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या अनुभवावरून मी हे सांगू शकतो की पेशंटची कंडिशन लक्षात घेता आपण योग्य प्रकारे योग्य वेळी जर त्याची ट्रीटमेंट केली तर त्याची स्मृती नक्की परत येऊ शकते. पण त्यासाठी आधी पेशंटची अवस्था आणि स्मृती जाण्याची कारणं ही समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे असल्या प्रकारचे पेशंट हे जरा जास्तच अस्वस्थ तुम्ही अशा उभ्या का? या ना बसा. ये. अपघाताच्या वेळेसच हा मार लागला होता ना? हो हो, डोक्याच्या ह्या बाजूला जखम झाली आहे. मला ती जखम बघावी लागेल. मला वाटतं जखम आता पूर्णपणे भरलेली आहे. आता बँडेजची काही गरज नाही. डोक्याला मार लागल्यानंतर चक्कर येणं किंवा डोकं दुखणं असं कधी झालं होतं का? तुम्हाला काही स्वप्न पडतात का? म्हणजे एखादी व्यक्ती, एखादं ठिकाण, एखादा प्रसंग पुन्हा पुन्हा स्वप्नात येणं असं कधी घडतं का? नाही. तुम्ही देवासमोर हात जोडले होते असं ह्याने मला सांगितलं. ते खरं आहे का? हो. पण मग देवाची नावं तुम्हाला माहीत असणार, म्हणजे आठवत असणार. आधी एखाद्या देवाला तुम्ही मानत असाल, नियमितपणे त्याची पूजा करत असाल, कधीतरी त्याच्या मंदिरात जात असाल, हे सगळं कुठेतरी आठवत असणार ना? मला खरंच काही आठवत नाहीये हो. काय ग, डोकं दुखतंय का? हे बघा, आता तुम्हाला काही आठवत नसेल तर काही हरकत नाही. आता तुम्ही कसलाही विचार न करता फक्त शांत राहा. सर आलेत ना, आता काळजी करण्याचं काही कारण नाही.
एकंदरीत यांची अवस्था बघता आपल्याला सिटी स्कॅन आणि आणखी काही टेस्ट करावे लागतील. हो, काहीच हरकत नाही. मी तर म्हणते आजच करा. हो आत्याईचं म्हणणं पटतंय मला. हो, मी आजच तिला सरांच्या हॉस्पिटलला घेऊन जाते. एक मिनिट. मला असं वाटतं की आपण टेस्ट उद्या करूयात. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर? माझी काहीच हरकत नाही. पहिले तर आज तिला आराम करू दे आणि उद्या बरं वाटलं की घेऊन येऊ दे हॉस्पिटलमध्ये. माझं आजारपणाचं नाटक आता वाटतंय तेवढं सोपं राहिलेलं नाहीये. आज डॉक्टरांची आणि माझी झालेली भेट ही तर फक्त सुरुवात आहे. आणि एमआरआयचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मलच येणार आहेत. तेव्हा माझा खोटेपणा लपवण्यासाठी काय सांगणार आहे मी माझ्या नवऱ्याला मारून आले हे जर सांगितलं तर ही लोक माझं ऐकून तरी घेतील का? त्यात ही लोक एवढी चांगली आहेत की यांच्याशी खोटं बोलणं यासारखं पाप नाहीये. काय करू मी? एका संकटातून तर बाहेर पडले, पण आता या संकटातून कशी बाहेर पडू? काय ग, इतकं दचकायला काय झालं? तू इथे एकटीच काय करतेस? विचार करत होते. विचार करत होतीस? अगं पण तुला तर काहीच आठवत नाहीये, मग विचार कशाचा करतेस? तेच म्हणजे हाच विचार करत होते की मला कधीपासून आठवायला लागेल याचा विचार करत होते. माझी माणसं त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार करत होते. माझी माणसं कुठे असतील, कशी असतील, काय करत असतील हा विचार करत होते. माझं कुटुंब तुमच्याच सारखं असेल की? पुरे कळलं तुला काय म्हणायचंय ते. या दोन्हीपैकी कुठलंही एक बोट पकड. आत्या हो. ए, मला आत्या वगैरे म्हणायचं नाही. मी काही तुझी आत्या नाहीये आणि माझ्याशी कुठलंही नातं जोडायला यायचं नाही. माझ्याशी वागताना नेहमी मर्यादेत राहायचं, समजलं ना? बोट पकड. अगं तुला वाटतंय तसं काही नाहीये. कुठलंही बोट पकडू शकतेस तू, जे तुला आवडेल. शाबास. काय झालं? कळेल, लवकरच कळेल तुला. नाही, आता अजून नाही फसवू शकत मी ह्या लोकांना. माझ्याबद्दल खरं काय ते कळण्याआधी मला इथनं निघायला हवं. आता हाच पर्याय आहे माझ्याकडे.
प्रिय परांजपे कुटुंबीय, मला माफ करा. मी तुमच्याशी खोटेपणाने वागले. माझा अपघात झाला त्याला तुम्ही जबाबदार नव्हता. माझी मनस्थिती ठीक नसल्यामुळे मीच त्यावेळी रस्त्यामध्ये उभी होते. त्यानंतरही मला तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं. पण दरम्यान असं काही घडलं की इच्छा असूनही मी खरं बोलू शकले नाही. माझी स्मृती गेलेली नाही आहे. मला आधीपासूनचं सगळं काही आठवतंय. यापुढे प्लीज मला माझ्या नशिबाबरोबर जाऊ द्या. माझ्या आयुष्यात माझ्याही काही अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी मला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. मी गेल्यावर चुकूनही मला शोधू नका. माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्यासाठी मी तुमची आभारी आहे. आणि माझ्यामुळे तुम्हाला जो काही मनस्ताप झाला त्याबद्दल मी तुमची पुन्हा एकदा माफी मागते. प्लीज माफ करा.